बघा काळकामावर आधारित बेसिक काही आपण प्रश्न घेतले, बेसिक फॉर्म्युल्यावर आधारित. आज काही प्रश्न या टॉपिकवरही झाले आपले काल, पण आज थोडे डिटेलमध्ये बघू. नळ आणि टाकी याच्यावर आधारित प्रश्न काल झाले ना आपले. थोडाफार जो बदल होतो तो याच्यामध्ये आपल्याला निदर्शनास येईल. तो आधी साधे गणित जे काल बघितले त्यासारखे बघू पहिले, मग पुढे जाऊ. बघा पहिला प्रश्न सोपा आहे, किती उत्तर येते बघा. दोन नळ ए आणि बी एक टाकी अनुक्रमे 20 मिनिटे आणि 30 मिनिटात भरू शकतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी उघडले म्हणजे सुरू केले तर काय होईल? दोघी एक साथ काम करतील ना. एकाची क्षमता किती? 20 मिनिट, एकाची 30 मिनिट. तर आपण 1/20 प्लस 1/30 बरोबर दोघे मिळून 1 मिनिटात करतील, असं जर सोडवलं तरी येईल. किंवा तो फॉर्म्युला माहिती आपल्याला कुठला, दोन जण जर एक साथ काम करत असले तर कुठला, XY अपॉन हा विसरले नाही ना, दोन जर असले आणि इथे दोन नळ काम करतायत ना, तेच तो फॉर्म्युला वापरला तरी चालेल. 20 गुणिला 30, 20 अधिक 30 50, किती आले? 60/5 म्हणजे 12. किती मिनिटात भरतील ते? किती मिनिटात? आणि हे सोडवलं तरी 1/x ची किंमत 12 येईल. सोडवा. पुढचा प्रश्न बघा. एक नळ एका टाकीला 8 तासात भरू शकतो आणि टाकीला असलेल्या छिद्रामुळे भरलेली टाकी 12 तासात रिकामी होते. जर नळ चालू असेल आणि छिद्र देखील उघडले असेल तर टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? चला, आता याच्यामध्ये तुम्हाला काल सांगितलं होतं की आता लक्षात द्या की नळ आणि टाकीच्या याच्यामध्ये दोन प्रकारचे नळ असतात. एक इनलेट असतो, एक आउटलेट असतो. म्हणजे एकाने टाकी भरायची, एकाने खाली करायची. दुसरी गोष्ट, टाकीला छिद्र आहे म्हणजे काय होईल? टाकी भरली जाईल की खाली होईल? खाली होईल. मग याच्यामध्ये जे भरणार असतं ते पॉझिटिव्ह वर्क आहे, प्लस घ्यायचं. जे खाली करणार आहे त्याला काय घ्यायचं? आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं आहे. मग हा भरणारा आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह झाला 8 तास आणि हा खाली करणारा 12 तास. याला कसं सोडवणार? 1/8 भरणारा, खाली करणारा काय करेल? मायनस 1/12. म्हणजे हे 8 तासात भरू शकतो. म्हणजे एका तासाचं काम झालंय. किती भरेल तो? 8 पैकी 1 तास. हा एका तासात किती खाली करेल? तर 12 पैकी 1. म्हणजे हा 1/8 भाग भरेल, हा 1/12 भाग खाली करेल. एका तासामध्ये असं होईल. याच्यामुळे टोटल त्यांना भरायला काहीतरी वेळ लागेल, त्याच्यापैकी 1 भाग. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. जर त्याच्यामध्ये जर सोडवलं तुम्ही, तर त्यामध्ये जर सोडवलं XY अपॉन X प्लस वाय काय होईल? XY अपॉन X प्लस वाय काय होईल? याच्यामध्ये सोडवायचं शक्यतो. म्हणजे जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस काय होईल? साइन कन्व्हेन्शन तुम्हाला देता नाही येणार, त्याच्यामुळे तुम्ही निगेटिव्हमध्ये वगैरे ते गडबड होऊ शकते. तर यात सोडवायचं. यामध्ये आता जे काही उत्तर येईल
ते तुमचं उत्तर असेल. समजलं म्हणजे काय ते सांगतो. आता याच्यात किती उत्तर आलं बघा. यांचा लसावी किती आहे? किती आहे हे सोडवता येते ना. 12 1 12 8 असं असं सोडवता येईल. तिरकस गुणाकार किंवा 24 म्हणजे याला 3 याला 3 याला 2 याला 2 म्हणजे 3 गुणिला 1 3 मायनस 2 छेद यांचा लसावी किती आहे? 24 झालं. 3 वजा 2 किती आले? 1/24 बरोबर 1/x. x बरोबर किती आला? 24 म्हणजे 24 तास लागतील टाकी भरायला. प्लस उत्तर आलेलं आहे म्हणजे टाकी भरणार आहे. 24 तासामध्ये टाकी भरणार आहे. निगेटिव्ह जर उत्तर आलं तर काय होईल? हे बघा समजा त्याने म्हटलं की भरणारा नळ 12 तासात भरतो, खाली करणारा 8 तासात खाली करतो, तर काय होईल? मग हे उत्तर जे येईल ते -1/24 येईल. मग मायनसचा अर्थ काय झाला? टाकी भरलीच जाणार नाही. मायनसचा अर्थ काय झाला की जसं पाणी येईल तसं पूर्ण खाली होईल. आता समजा हा 8 तासात खाली करतोय आणि 12 तासात भरतोय म्हणजे क्षमता 8 तासावाल्याची असते. खाली करताना तो जास्त मटेरियल ते जास्त पाणी खाली करेल. मग हे जेवढं भरते तेवढं खालीच जाते. ते भरणार आहे का कधी? नाही. तर एखाद्या वेळेस निगेटिव्ह उत्तर आलं तर याचा अर्थ असा असतो टाकी भरली जाणार नाही. आणि ते आपल्याला आधीच कळतं. जर टाकी भरणाऱ्या नळापेक्षा टाकी खाली करणाऱ्या नळाची क्षमता जास्त असेल किंवा छिद्र असतील वगैरे त्याला त्यांची क्षमता जास्त असेल. क्षमता कशी जास्त? ज्याला वेळ कमी लागतो ती जास्त. तर त्यावेळेस टाकी भरली जाणार नाही. कॉमन सेन्स आहे हा. थोडा गणितातून थोडा बाजूला आणा आणि विचार करा की टाकी भरते वगैरे असा विचार करायचा. तुम्ही गणितावरच फोकस केला फक्त असं तर ते कळत नाही. थोडा विचार करा की भरणारा नळ छोटासा आहे, खाली करणारा मोठा आहे. मग दोघी एकसाथ सुरू केले तर शक्य आहे का टाकी भरणं? तोच विचार इथे लक्षात आलं. इथे पॉझिटिव्ह उत्तर आलं म्हणजे भरली जाणार आहे. किती वेळ? 24 तास लागेल. समजलं आहे? याच्यात फक्त बेसिक काय शिकायचं आपल्याला? भरणारा प्लस खाली करणारा मायनस. लक्षात येते? लिहून घ्या. तिसरं बघा. इथे ना असं लिहा 1/3 भाग. 3 नळ एक्स वाय आणि झेड एका टाकीला अनुक्रमे 10 तास 12 तास 15 तासात भरू शकतात. जर तिन्ही नळ एकत्र उघडले तर टाकीचा 1/3 भाग भरण्यास किती वेळ लागेल? बघा याच्या मागचं बेसिक काय ते लक्ष द्या. आता समजा एखादा नळ 10 तासामध्ये 10 तासामध्ये एक टाकी भरतो. एक नळ 10 तासामध्ये एक टाकी भरतो. आता मला सांगा त्याला अर्धी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? अर्धी टाकी म्हणजे हा भाग ना, 2 पैकी एक भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? 5 तास लागेल. कसं काढला? तर याला मॅथमॅटिकली असं लिहितात की जितका भाग भरायचा आहे गुणिला तिची टोटल क्षमता करायची. टोटल क्षमता काय? जे टोटल टाकी भरण्यासाठी त्याला वेळ किती लागतोय? 10 तास लागतोय. मग अर्धी टाकी भरायला त्याला किती वेळ लागेल? त्या क्षमता या भागाला गुणिला करा. समजलं? म्हणजे किती उत्तर येईल ते बघा 5. लक्षात आलं? कळतंय? आता समजा त्याने म्हटलं 1/4 टाकी भरायला किती वेळ लागेल? मग गुणिला क्षमता करा. 4 दूने 8 0.5 म्हणजे 2.5 तास लागतील. कळतंय?
आता इथे काय म्हणायचं त्याला की XYZ 3 नळ आहे, 10 तास 12 तास 15 तासात भरू शकतात. जर तिन्ही नळ एकत्र उघडले, तिघं नळ एकत्र उघडले, 1/3 भाग भरायचा आहे, 1/3 भाग भरायचा आहे. गुणीला काय करावं लागेल, कोणाची क्षमता करावी लागेल, तिघांची मिळून करावी लागेल ना. तिघं मिळून जर एकत्र खोललेले आहे तर तिघांची क्षमता गुणीला काय, पण ती आहे का दिलेली, काय दिले त्यांनी, सगळ्यांची वेगवेगळी क्षमता दिलेली आहे की एक नळ दुसरा नळ आणि तिसरा नळ 10 तास 12 तास आणि 15 तासात ते भरतात. म्हणजे काय करावं लागेल, आधी ह्या भागाला तिघांची क्षमता गुणायची असेल तर तिघांची क्षमता काढावी लागेल. समजलं. मग काढायची क्षमता कशी निघते, 1/10 1/12 1/15. म्हणजे तिघं नळ जर सोडले तर किती तासात भरतील ते काढू आधी. यांचा किती आला 6, इथे काय येईल 6, 60 आला नाही तर 6, याला 5, याला 4. हे काय केलं हे कळलं नाही असं कोण आहे, हे काय झालं आता हे कळलं नाही असा कोण आहे, कळलं का तुम्हाला, जाऊ द्या परत सांगतो पहा. 60ला 6 आला, याला गुणीला 6 करणार, 6ला 6 का काढतोय आपण, छेद समान करायला. समजलं, छेद समान का करतो, कारण मग त्याचं उत्तर एकच येईल. काय आलं का तुला, काय टेन्शन मध्ये आहे का, काय आहे ती पडू द्यायची की मग काय, आपलं लक्ष पडू नको द्या इकडे तिकडे. समजलं, लक्ष स्थिर असलं पाहिजे. एक हे होते एक मोठे व्यक्तिमत्व आहे, नाव नाही सांगत त्यांचं, नाव माहिती आहे मला, नंतर विचारलं तर सांगेल. ते एकदा अभ्यास करत होते, पुस्तक वाचत होते, अभ्यास म्हणजे पुस्तक, समाजसेवक होते ते मोठे, पुस्तक वाचत होते. एक विंचू आला, विंचूले काही आमंत्रण नाही द्यावं लागत, येतो तो कुठूनही येतो. समजला, आला त्यांच्या पायाला त्याने डंग मारला, पायाला म्हणजे इथे मारला. यांना आधी काही कळलं नाही, नंतर 5-7 सेकंदाने मग कळलं की आपल्याला काहीतरी झालेलं आहे. आणि विंचवाचा डंख जो असतो एखाद्याने खाल्ला तर, एखादी मधमाशी चावली असं कधीतरी झालं असेल तुमच्यावर, एकदम आग होते, आग आग होते आहे की नाही, तर ते जडायला लागलं. मग त्यांनी काय केलं, पाणी बकेट छोटी पाणी भरली, घेतली, तिच्याने पाय टाकला, पाय वाचायला लागले. आता इतका मोठा माणूस आहे तर त्याच्या आजूबाजूला लोक असतातच, भक्त लोक असतात ना आजूबाजूला, पुजारी. त्यांनी एकाने पाहिलं, त्याचा शिष्य होता, त्यांचं वाचन वगैरे झालं. मग त्याने विचारलं त्यांना की तुम्हाला ते विंचवाने चावलं वगैरे, मग तुम्हाला काही आग नाही होत होती म्हणे. मग अरे माझं पूर्ण लक्ष कुठे होतं, वाचनात होतं. ते आग झाली, जरा जास्त व्हायला लागली तेव्हा माझं पूर्ण लक्ष गेलं, मी त्याला पाण्यात टाकलं, विषय संपला, आपण आपल्या कामावर. प्रायोरिटी माहिती आहे का तुम्हाला, एकदम छोटीशी गोष्ट आहे, काही शिकण्यासारखं काय याच्यातलं, की महान लोक महान का होतात, त्याचं काहीच महान नसतात कोणीच, सगळेच महान आहे आपण. फरक काय असतो माहिती का, की ते प्रायोरिटी आहे ना कोणत्या गोष्टीला द्यायची ते देतात. समजलं, बेटा तुला नाही बोलत आहे बरं का मी, म्हणजे असं वाटू नव्हतं, तुझ्यामुळे यांना सगळ्यांना गोष्टी ऐकायला मिळाली, बरं आलं तू ते विषय कदाचित मॅच झाला नसेल, पण प्रायोरिटी म्हणजे काय, मी केव्हा कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. जर ते तुम्ही विसरले, मग तुम्ही जे महान आहात स्वतः. शिक्षण म्हणजे काय याची व्याख्या एकदा स्वामी विवेकानंदांनी केली होती. शिक्षण म्हणजे काय, ते असे म्हटले होते की शिक्षण म्हणजे दुसरी गोष्ट काही नाही, इट इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. माणसामध्ये असलेली जी महानता आहे, जे काही त्याचं कौशल्य आहे, त्याच्यामध्ये जे काही आहे ते बाहेर त्याचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. समजलं का. आता पाणी, खतं वगैरे सगळ्याच झाडांना सारखे आहे ना, नत्र स्फुरद वगैरे नायट्रोजन वगैरे ते देतो आपण शेतामध्ये, पाणी सेम आहे. आंब्याच्या बीमधून काय निघणार आहे, हरभऱ्याचं झाड, असं होईल का, हरभऱ्या झाडी वेगळे खतं असं आहे का, हरभऱ्याच्या बीमधून हरभराच निघेल, आंब्याच्या, दोघांना खतं सारखेच आहे. तुम्ही शेणखत द्या, रासायनिक खत द्या, कुठलंही द्या, झाड कोणतं निघणार आहे, जे त्या बी मध्ये असेल, ज्याचं बी असेल ते. तर शिक्षण म्हणजे काय माहिती आहे का, तुमच्या सगळ्यांवर किती फेकलं शिक्षण,
तरी तुमच्यातून काय निघणार आहे, जे तुमच्यात असेल ते, तुमच्यात खेळाडू असेल तर खेळाडूच निघेल, त्याचं चित्तच लागणार नाही ते क्लासमध्ये, त्याचं चित्त मैदानावरच लागेल. म्हणजे मग समजून जायचं, अरे आपलं हे नाही आहे, आपलं तिकडचं आहे. आपल्यामध्ये काय आहे, आपल्याला काय आवडते वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात ना, या ते त्याला बाहेर काढण्याचं काम शिक्षण असतं. लक्षात आलं? मग प्रायोरिटी कशाला द्यायची आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. प्रायोरिटी जर दिली आणि ते आपला विषय पकडला, मग बाकीच्या गोष्टी घेऊन समजलं. मग काय होते नंतर बघायचं. तुम्ही मिलिटरीच्या ट्रेनिंगमध्ये मला सांगा, समजा तुम्ही झाले, समजा मिलिटरी सिलेक्ट झाले, युद्ध सुरू झालं समजा, आजकाल होत नाही म्हणा एवढं, झालं समजा, गेले कोणातरी हे करायला गेले, तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, मिलिटंटला कोणाला मारायला गेले, काश्मीरमध्ये तुमची ड्युटी आहे, मारताय, तुमच्या शेजारच्या एकाले ठपकन गोळी लागली आणि तो, अर त्याला काय झालं बघणार का? मग तुम्ही माझा मित्र होता, माझ्या खूप जवळ, असं करणार का? तिकडं युद्धामध्ये तुमच्या काहीच घेणं नसते काही. तुम्हाला जरी लागलं हातापायाला, योगेंद्र यादव म्हणून आहे, योगेंद्र यादवच नाव आहे, त्यांना जिवंतपणीच हे मिळालेलं आहे, काय म्हणतो आपण त्याला, परमवीर चक्र. पाहून घ्या जरा, योगेंद्र यादव नाव आहे, हवालदार होते ते, नंतर त्यांची बढती झाली. इंटरव्ह्यू आहे त्यांचे, ते म्हणतात की मी असं निश्चित पडलो होतं आणि ते असे मारून बघत होते, माझं नशीब चांगलं की मला पण हाताला गोळी लागली. ते मराठी ॲक्टिंग करताना तसं करत होता तो, त्याला गोळी लागली आणि जोरात दुखत होतं. आता कंबरला लागली कुठे, त्यांनी सांगितलंय कुठेतरी, कुठेही गोळी लागली, समजा इथेही लागली, आपल्याला किती दुखणार आहे. पण तो सैनिक आहे, त्याला दुखत नसेल का? नाही नाही, ते जाड पीड काही नसतं, सगळ्यांना लागतं, ते सहन करतात, एवढाच फरक असतो. सगळ्यांनाच संवेदना असतात, समजला. वाईट प्रत्येकालाच वाटतं, दुःख प्रत्येकाला होतं, काही जण सहन करतात, आपल्याला वाटतं तू जड आहे, दगड आहे, तुमच्याकडे होत नाही म्हणून तू त्या उपमा देतात तुम्ही. त्याला लागलं, पण तिथे जर त्यानं गेलं असतं तर मग पुराच ठोकला असता, मग कशाचा परमवीर, कशाचा आपला तिरंगा झेंडा तिथे फडकला असता. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, कोणत्या गोष्टीला काय केलं पाहिजे, कोणती गोष्ट आपण कोणत्या स्थितीमध्ये आणि आता काय केलं पाहिजे, छोट्या छोट्या सवयी मग तुम्हाला ठरवते. मग पडली तर पडली, काय आपले महत्वाचं आहे, आणि हे नसेल तर मग आले कशाले काढते बेटा. तुझ्यामुळे इतकं ऐकायला मिळालं ना, ठीक आहे, जाऊ द्या. बघा, हे समजलंय ना तुम्हाला? आपण छेद समान का करतोय, असा आला पाहिजे म्हणून, समजलं. आणि वर कसं आलं नाही कळलं असेल तर विचारायचं मला. बघा आता एक्स काढू आपण, एक्स इकडे पाडवा, इकडे पाडवा, 60 वर जाईल. यांची बेरीज किती आहे, 6 आणि 5, 11 आणि 4 15, म्हणजे 15 चोक 60, म्हणजे किती तास, 4 तासात भरेल ते. आता 1/3 भाग भरायचा आहे, म्हणजे गुणीला तिघांची क्षमता करा, म्हणजे 4/3, 4/3 म्हणजे किती, 1.1/3 तास. या ऑप्शनमध्ये असेल तर द्यायचा, हे बाय हे येते 1.1/3 तास, हे ऑप्शन आहे द्या, हे 1.1/3 तास लिहा. ही अडचण असेल तर विचारा. चला नमस्कार, नवीन आलेले सगळे ऑनलाईन. चला याच्यात काही अडचण आहे या प्रश्नात, पुढे जाऊ आपण. झालं नाही? हे घ्या. काय दिलंय बघा तिथे, नळ पी एका टाकीला 15 तासात भरू शकतो, परंतु तळाशी असलेल्या एका छिद्रामुळे टाकी भरण्यास 5 तास जास्त लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर फक्त छिद्रामुळे ती रिकामी होण्यास किती वेळ लागेल? किती? 20 तास. प्रश्न बघा, प्रश्न बघा व्यवस्थित.
भरणारा नळ किती आहे? 15. खाली करणाऱ्याची क्षमता विचारली आहे ना त्याने. पूर्ण भरलेली टाकी किती वेळात खाली करेल त्याची क्षमता विचारली. मग किती आहे त्याची क्षमता? -1/x. मायनस आहे म्हणजे खाली करतोय तो 1/x. बरोबर. आता काय झालं की तो 15 तासामध्ये भरू शकत होता, परंतु त्या छिद्रामुळे काय झालं, 5 तास जास्त लागले. म्हणजे हे दोघी सुरू आहे, हे दोघी सुरू असताना किती वेळ लागलाय भरताना? किती वेळ लागलाय? 5 तास एक्स्ट्रा लागले. म्हणजे काय, 15 तासात भरणारी टाकी 5 तास एक्स्ट्रा म्हणजे किती तासामध्ये भरली? 20 तासामध्ये भरली. झालं. मग आता हे रचना मिळाली आपल्याला. याच्यावरनं काय काढायचं आपल्याला? एक्स काय आहे? खाली करणाऱ्याची क्षमता, की तो किती तासात खाली करेल. मग हा इकडे पाडवा, हा मायनस आहे ना, इकडे पाडवा प्लस होईल. हे इकडे पाडवा 1/15 वजा 1/20. आता खाली करणारच काढतोय ना आपण. पुढे आता हे करा, 20/15 म्हणजे किती होतील? याला 3 याला 4 असं होईल ना. 4 - 3/60 60 आहे ना याचंही. म्हणजे किती? 1/60. 1/x म्हणजे 1/60 म्हणजे x बरोबर किती आला? 60. काही जण काय करतील, हा इथेच ठेवतील, 1/15 इकडे पाठवतील, मग मायनस उत्तर येईल. मायनस आलं म्हणजे तेच येईल, मायनस मायनस कट होतील. पण आपल्याला माहिती आहे की हा खाली करणार आहे. समजलं का? आता इथे मायनसच उत्तर येईल असं नाही, तर हे प्लसच येईल. ते आपण घेताना मायनस घेतो इथे. लक्ष आलं का? जेव्हा आपण ते ऑप्शनमध्ये याच्यात सोडवताना घेतो तेव्हा मायनस घेतो, मायनसच घेतलं पाहिजे. हे उत्तर आले प्लस तर कन्फ्यूज नाही व्हायचं. 60 तासामध्ये तो खाली करेल. किती? जर फक्त छिद्र असलं तर भरलेली टाकीला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? 60 तास. लिहून घ्या. कळलं नसेल याच्यात तर विचारा, सोपं आहे बरं का ते. काही अडचण आहे का याच्यामध्ये? गणितामध्ये अडचण असेल तर विचारा. हा प्रश्न घ्या. हा थोडा हाय लेवलचा, हाय लेवल म्हणजे वेगळ्या लेवलचा आहे. बघा काय दिलेली ते. नळ ए एका टाकीला 36 तासात भरतो. ए ची क्षमता दिलेली आहे 36 आणि बी रिकामी करते, रिकामी. समजलं? पुढे दोन्ही नळ एकाच वेळी उघडले आणि काही वेळेनंतर नळ ए बंद केला गेला. जर टाकी पूर्ण भरण्यात 24 तास लागले तर नळ ए किती वेळानंतर बंद केला गेला? आता बघा, काही वेळ जर ए सुरू ठेवला, काही वेळ जर ए सुरू ठेवला आणि नंतर बंद केला आणि नंतर बी सुरू आहे, तर मग टाकी भरणार आहे का? टाकी भरत नाही. टाकी भरणार नाही असं लिहायचं. टाकी भरणार नाही. आता आता वेगळ्या याच्यामध्ये काय करणार? समजा इथे असं म्हटलं, तो भरतो, रिकामी करतोय ना, तिथे भरतो लिहा. हेच प्रश्न. मग काय उत्तर येईल ते काढू आपण. ए भरणारा नळ आहे आणि बी खाली करणारा होता मागच्या उदाहरणात. तर ए जर बंद केला काही वेळानं आणि बी सूर्य म्हणजे खाली करणार, ते भरणार आहे का ती टाकी? तर ती भरणार नाही.
आता बघा, आता इथे आपण काय बदल केला की नळ ए आणि बी ती टाकी हा 36 तासात, हा 45 तासात भरतो, दोघी भरताय. आता आता ए काही वेळेनंतर बंद केला गेलेला आहे. आता मला सांगा की टाकी केव्हा भरते? 24 तास लागले टाकीला, समजलं? म्हणजे टाकी पूर्ण भरायला हे 24 पैकी 24 तास टाकी चालली आहे ती. लक्ष आलं? पुढे ए किती तास चाललाय माहिती आहे का तुम्हाला? एची क्षमता किती आहे? 36 तास. समजलं? तो किती तास चाललाय तो आपल्याला माहिती नाही, तो समजा 1 तास चाललाय. प्लस बी किती चाललाय? बी किती चाललाय? तर 45 पैकी 24 तास चाललाय. किती तास चाललाय तो? 45 पैकी 24 तास. आता मला सांगा, पूर्ण टाकी भरायला हा फक्त 24 तास चाललेला आहे, तर याने किती टाकी भरलेली असेल? 45 पैकी हा 24 तास चाललेला आहे. लक्ष आलं? कळलं काय? 45 पैकी 24 तास चाललेला आहे, याने किती टाकी भरली? मग उदाहरणार्थ पहा, एक साधं लक्षात घ्या, कन्सेप्ट व्यवस्थित बघा. 20 पैकी समजा एखादा नळ 20 तासामध्ये एक टाकी भरतो, 20 तासामध्ये एक टाकी भरतो, तर 10 तास जर तो सुरू असला तर किती टाकी भरेल तो? अर्धी टाकी भरेल. म्हणजे काय? 20 पैकी 10 असं म्हणू ना आपण. म्हणजे किती आली ती? अर्धी टाकी झाली. म्हणजे भाग मिळतात आपल्याला. मग उरली किती? 2 पैकी 1 भाग भरला, म्हणजे 2 पैकी 1 भाग बाकी आहे. आता मी जर म्हटलं 40 तासाची त्याची क्षमता आहे आणि तो 10 तास चालला, मग आता किती भाग भरला गेला? 1/4. म्हणजे तासांपैकी किती भरतोय तर उरलेला भाग मिळतोय आपल्याला. कळतंय का हे काय सांगतोय मी? आता याच्यात उरला किती? मग 4 पैकी 1 भरला, 4 पैकी 3 उरले, असं हे काढता येईल आपल्याला. आता मागच्या उदाहरणात कसं जोडायचं हे बघा. आता याच्यात काय दिलेलं आहे की पूर्ण टाकी भरण्याला 24 तास लागले आणि कंटिन्यू कुठला नळ सुरू आहे? तर बी सुरू आहे. मग बी किती सुरू आहे? 24 तास. 24 तासाने तो बंद होईल ना, पण त्याची क्षमता किती आहे? 45 तासांची त्याची क्षमता आहे, बीची क्षमता. मग बीने किती टाकी भरली? बीने भरलेला भाग किती असेल? बीने भरलेला भाग किती असेल? तर त्याची क्षमता आहे 45. त्याची क्षमता आहे 45. तो किती तास चालला त्याच्यापैकी? 24. यांना भाग द्या कशाने? आता 3 आडे 24, 3 एक 3, 3 पाहिजे 15, असा असा जातो. म्हणजे त्याने 15 पैकी 8 भाग भरले बीने. एने किती भाग भरले असतील? एने किती भाग भरले असतील? 15 पैकी 8 बी जर भरतोय. आता टाकी पूर्ण आहे, दोघी नळ सूर्य, म्हणजे काही ना काही भाग भरतील ना ते. हा 24 तास चालला हे माहिती आपल्याला. मग किती? 45 पैकी 24 म्हणजे 15 पैकी 8 भाग भरले. किती भाग उरले? 7. किती भाग उरले? 7. मग एने 15 पैकी 7 भाग भरले. समजलं? आता हे 15 पैकी 7 भाग भरले त्याने, तर तो किती वेळ चालला असेल? किती वेळ चालला असेल तो? मग लिहा, 15 पैकी 7 भाग भरायला त्याची क्षमता किती आहे? 36. समजलं? त्याची क्षमता किती आहे? 36. आता इथे ना एक काम करायला 30 करा, म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर नाही येणार तुमचं. समजलं? याला पॉईंटमध्ये उत्तर नाही करू आपण, असं करा, 30 करा. समजलं काय? आता हा 15 पैकी 7 भाग भरायला किती वेळ लावतो? आता हा कन्सेप्ट पाहिला ना आपण, ते मागे बघा परत, की समजा एकाची क्षमता 30 तासाची आहे. किती तासाची? 30 तास. तो भरतोय 30 तासाने टाकी भरतोय. अर्धी टाकी भरायची आहे, अर्धी टाकी. तर किती हिच्यात भरेल तो? 15 तासात भरेल. म्हणजे कसा? गुणिला त्याची क्षमता करायची. 30 तासात तो भरतोय आणि 1/3 भाग भरायचा आहे, तर काय करायचं? त्याला गुणिला त्याची क्षमता करायची. म्हणजे किती वेळ लागेल पहा? 10 तास लागतील. 1/3 म्हणजे 1 भाग भरायला, 3 पैकी 1 भाग भरायला 30ची क्षमता असेल तर 10 तास लागतील. हे कळते का क्षमता कशी निघते? मग पुढे बघा की 715 भाग एने भरलेला आहे. 715 भाग एने भरलेला आहे. हा 24 तास चाललाय. कोण? बी. समजलं का? हे माहिती आपल्याला. हा किती तास चाललाय?
तर याने इतका भाग भरला आणि हा बंद पडला, असा याचा अर्थ झाला ना. मग याची क्षमता किती होती? 30. मग याने इतका भाग भरलेला आहे. मग किती वेळ लागेल याला? तर बघा, 15 एक 15, 15 दुने 30, हे 7 दुने 14. म्हणजे ए किती तास चाललाय? 14 तास. म्हणजे ए 14 तास चालला, त्याच्यानंतर तो बंद झाला. आणि बी पूर्ण 24 तास चालला. लक्षात आलं? हे लिहून घ्या. ते मागचं जे गणित होतं ना, हे असं लिहिलं होतं, ते चुकीचं होतं बरं का. म्हणजे असं जर असलं तर भरलं जाणार नाही कॉमन सेन्स, असा प्रश्न असतो. ते 30 करा फक्त आणि हे वेगळं हे करा. काही अडचण असेल तर विचारायच्यात. याच्यात थोडा कॉमन सेन्स वापरायचा. घरी गेल्यावर वारंवार हे कन्सेप्ट बघायचे बरं. इतका जर याची क्षमता आहे तर इतका भाग भरायला किती वेळ, किंवा इतकी क्षमता आहे आणि इतके तास चालला तर किती भाग भरला. ते एकमेकांचे व्हॉइस वर्स आहे, ते व्यवस्थित बघायचे घरी. झालंय? झालं का? हे मराठीत लिहून घ्या बरं का, हे काय लिहिलंय आपण. नाही तर फक्त छापणार 8/15 2/15 असं नाही करा. चला, काय प्रश्न आहे व्यवस्थित बघा. प्रश्न व्यवस्थित बघा. एका टाकीचा 3/5 भाग भरलेला आहे. म्हणजे टाकी ऑलरेडी किती भरलेली आहे? 3/5 भाग भरलेली आहे. हे टाकी आहे, हा 3/5 भाग तिचा भरलेला आहे. एक खाली होणारा नळ, हा भरणारा नळ. आता ए 10 मिनिटात भरणारा नळ आहे आणि बी 6 मिनिटात रिकामी करणारा नळ आहे. लक्षात आलं? कोणाची क्षमता जास्त आहे? रिकाम्या नळची. म्हणजे रिकामा जो करतोय त्याची. म्हणजे काय की टाकी भरणार आहे का आता? खालीच होईल, पण ती ऑलरेडी भरलेली आहे. आता दोघी जर एक साथ सुरू केले तर हा रिकामा करेल, हा भरेल. मग हा समजा 5 लिटर रिकामा करतोय, तर हाही 2-4 लिटर काही ना काही ॲड करतोय. म्हणजे हा जर हे टाकी कमी करायला याला काहीतरी वेळ लागणार आहे, तर तो वाढेल ना याच्यामुळे, कारण हा भरतोय आहे ते. पण एक वेळ अशी येईल की ते खालीच होणार आहे, ते पूर्णपणे खालीच होईल, कारण खाली करणाऱ्याचा स्पीड जास्त आहे. लक्षात आलं का? मग आता दोघे जर एक साथ सुरू केले, हा खाली करणारा रिकामा करणारा असं आलं, तर दोघांचं मिळेल आपल्याला काय मिळेल? क्षमता मिळेल ना दोघांचं. मग याच्यात उत्तर काय तिथे बघू. हे किती आलं? 60 आहे यांचा. आता लसावी 60 असतो, असा पाठ नको करा बरं का. आता ते येतच आहे सगळीकडे त्याच्यामुळे. मग हे 6 वजा 10/60, म्हणजे काय झालंय? -60
4/60 म्हणजे काय? मायनस 1, 4×1 = 4, 4×5 = 20, मायनस 1/15 म्हणजे काय? -15. ही क्षमता आली ना त्यांची. म्हणजे 15 तासात टाकी खाली होईल, 15 मिनिटात. 15 मिनिटात टाकी खाली होईल, पूर्ण टाकी. ही क्षमता कोणाची आहे? मायनस उत्तर आले म्हणजे काय? खाली होणार आहे. म्हणजे 15 क्षमता आहे त्याची खाली होण्याची. आता 15 क्षमता आहे पूर्ण टाकी खाली होण्याची. टाकी किती भरलेली आहे? किती आहे? 3/5 भाग. मग 3/5 भाग खाली होण्यासाठी क्षमता त्याला गुणा, म्हणजे किती वेळ लागेल? पूर्ण टाकी जर खाली करायची असेल तर 15 मिनिट लागेल. पण टाकी किती भरलेली आहे? फक्त 3/5. तर गुणीला 15 करा, म्हणजे 3×5 = 15. कसं काय आले? 5×3 = 15. हां, 3×3 किती आले? 9. म्हणजे किती मिनिटात? 9 मिनिटात खाली होईल 3/5 भाग. समजलं? पूर्ण भाग 15 मिनिटात आणि 3/5 भाग किती? 9 मिनिटात खाली होईल. लिहा. हा काय प्रश्न? हा एकदम सोपा आहे. वास्तविक याच्याशी रिलेटेड नाही आहे तो, कॉमन सेन्स आहे तो. किती येईल त्याचं उत्तर बघा. काही अडचण असेल याच्यात विचारा. प्रश्न सोपेच आहे, फक्त थोडे समजण्यासाठी. बघा, एक मिनिट हे आता सोडवा. आता सोडवा तो. काय आहे त्याचा अर्थ? 12 बादल्यांनी एक पाण्याची टाकी भरते, जेव्हा प्रत्येक बादलीची क्षमता 13.5 लिटर आहे. 12 बादल्या म्हणजे किती लिटर झाले? 12 बादल्या म्हणजे किती? 12 गुणीला 13 पॉईंट. आता मला सांगा, 12 बादल्या आहेत आणि समजा एकाची 5 लिटरची क्षमता आहे. मग 5 लिटर आणि 12 म्हणजे 60 लिटर होईल ना मग पाणी. तसं इथे 12 बादल्या 13.5 एका बादलीमध्ये मावतं, असं त्याची क्षमता आहे. मग किती पाणी असेल ते गुणाकार करणार त्याचा, किती येईल? 157. 12×5 = 60, 6 12×3 = 36 आणि 6 किती? 36 आणि 6 62 ना. आणि इथे पॉईंट येईल 162, 162 लिटर. हा पॉईंट तिकडे येऊन जाईल, समजलं? 100 12 एक मिनिट थांबा. इतका सोपा. 12×0 = 6, 36 42 62, बरोबर. 162 लिटर. आता ती टाकी भरायची आपल्याला 9. किती बादल्या लागतील? तर पहा, 162 लिटर पूर्ण आहे टाकी आणि एक कितीची आहे? 9ची. भागा, म्हणजे कितीचा? 9 आहे का? 9 9 8 72, म्हणजे किती बादल्या भरतील? 18. सोपा प्रश्न आहे बरं, काही आहे नाही तिच्यामध्ये. काही कळलं नसेल तर विचारा. टोटल पाणी किती आहे काढलं आणि त्याला परत 9 बादल्यांमध्ये टाका, मग भाग द्या, किती बादल्या लागतील? 18.
सोडवा बरं हे ऑप्शन जाऊ द्या. थोडा विचार करा काय लिहिता येईल याच्यामध्ये. दोन नळ ए आणि बी एका टाकीला अनुक्रमे 18 तास आणि 24 तासात भरू शकतात. दोन्ही नळ एकत्र उघडले परंतु टाकी भरण्यापूर्वी 4 तास नळ ए बंद करण्यात आला. टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? बघा लक्ष द्या. दोन नळ आहे, दोन ए आणि बी एका टाकीला अनुक्रमे 18 तास आणि 24 तासात भरतात. टाकी भरण्यापूर्वी 4 तास केव्हा भरते टाकी ते दिलंय का? मागचं एक गणित होतं तिथे दिलं होतं की 24 तास टाकी भरायला लागतात. इथे दिलंय का आता? नाही. पण टाकी भरायला समजा 1 तास लागत आहे, समजलं? टाकी भरायला 1 तास लागत आहे. आता ह्या एक्स पैकी एक चालेल ती टाकी पूर्ण, समजलं का? ते 24 पैकी 24 चालत होती ना तसं. आता मला एक सांगा की हा जो नळ ए आहे, ए हा किती चालतोय? त्याची क्षमता किती आहे? 18 तास. त्याची क्षमता किती आहे? 18 तास. हे एक्स पैकी 1 तास म्हणजे एक उत्तर येईल याचं. एक म्हणजे एक पूर्ण टाकी भरली जाईल असा त्याचा अर्थ आहे. हे टाकी हे जे आपण एक छेद लिहितो हे काय असतात? ते केलेल्या कामाचे भाग असतात. किती काम केलं म्हणजे उदाहरणार्थ एक 20 दिवसात एक काम करतोय, त्याने 5 दिवस काम केलं म्हणजे आपण 20 पैकी 5 असं लिहू ना. म्हणजे 1/4 भाग म्हणजे एक कामाचे भाग असतात. आणि इथे टाकी भरते म्हणजे टाकी किती भाग भरते ते नाही, लक्षात आलं का? मग इथे टाकी किती भरते? पूर्ण टाकी भरते. पूर्ण म्हणजे किती? एक एक पूर्ण भाग भरते. म्हणून असं हे समजण्यासाठी लिहिलं फक्त, हे नाही लिहिलं तरी चालतं. आता ए आणि बी, बीची क्षमता दोघी भरणारे म्हणजे प्लसच येईल. आता दोन्ही नळ एकत्र उघडले. आता दोघी नळ टाकी भरायला समजा 1 तास लागले. किती तास लागले? टाकी भरायला 1 तास लागले. म्हणजे पूर्ण वेळ कोण सुरू होता? पूर्ण वेळ कोण सुरू होता? ए की बी? बी सुरू होता. ए तर बंद केला होता ना 4 तास आधी. मग बी पूर्ण वेळ म्हणजे 1 तास. 1 तास लागले ना भरायला, म्हणजे बी 24 त्याच्या भावाबाई 1 तास पूर्ण वेळ सुरू होता. लक्षात आलं? आणि हा किती वेळ सुरू होता? ए किती? 4 तास आधी बंद झाला. म्हणजे ह्या एक्स पेक्षा 4 तास कमी वेळ तो सुरू होता. म्हणजे 1 - 4 इतका वेळ तो सुरू होता. झालं? म्हणजे इक्वेशन काय झालं ते बघा. आता हे व्यवस्थित बघा काय केलंय तर, की समजा टाकी भरायला 1 तास लागतात. मग हे पूर्ण टाकी अशी भरते. एक उत्तर आलं त्याचं. आता बी पूर्ण वेळ सुरू होता, त्याची 24 क्षमता आहे. तो 1 तास 1 तास मानले आपण. कुठून आले एक्स? आपण मानले की 1 तास त्याला भरायला लागतात. मग 24 पैकी 1 तास तो सुरू होता. ए 4 तास आधी बंद केला होता म्हणजे x - 4 तास. मायनस काय केलं? कारण आधी बंद झाला ना तो. म्हणजे किती वेळ सुरू होता तो? 1 - 4. समजा हा 15 तास म्हणजे लागले समजा भरायला. मग हा किती सुरू होता? 24 पैकी 15. आणि हा किती? 24 पैकी 15 - 4 म्हणजे 11 तास सुरू होता. असा याचा अर्थ आहे. हा उदाहरण सांगितलं फक्त 15 ते. मग हे आलं. आता इक्वेशन मिळालं. हे सोडवा. 24 इकडे येईल किंवा यांचा लसावी किती येतो? किती येतो? 18चा आणि 24चा माहिती नाही. मोठा घ्यायचा मग पुढे करायचं, असं याने भागून बघायचं ते करतो ना आपण. किती येतो याचा? 72 येतो की नाही? 72 येतो का लसावी? नाही तर तिरकस गुणाकार करा, इकडे हे करा, तेच उत्तर येईल. याला 3 याला 3 म्हणजे छेदात काय येईल? 72. इथे काय येईल? 4 गुणिला x वजा 4 गुणिला 16 आणि हा काय येईल? प्लस x गुणिला 3 म्हणजे 3x बरोबर आहे किती येईल? 1. आलं हे? लक्षात आलं? 72 इकडे पाठवा म्हणजे काय येईल? 72. हे काय येईल? 4x वजा, तर 4x अधिक येतो 3x म्हणजे 7x वजा 16 असं येईल ना. वजा 16 इकडे जाईल, काय होईल? प्लस हे 7x बरोबर 72 आणि 16 किती? 88. झालं? मग x बरोबर काय येईल? x बरोबर काय येईल? 88/7 म्हणजे किती उत्तर येईल? 7 - 1 7
7 दुने 14, 4/7. म्हणजे टाकी किती वेळ सुरू होती, म्हणजे भरायला किती वेळ लागतो, एक्स मानलं होतं आपण, 12.4/7 तास. आता त्याने विचारलं काय, तेच विचारलंय. मग लिहा 12 लिहा 7 1 7. एक मिनटं हं. एक ला 7 दुने 14, बरोबर आहे. 12.4/7 लिहा. आणि त्याने जर म्हटलं की ए केव्हा बंद केला होता सांगा बरं, म्हणजे ए किती वेळ चाललाय, तर उत्तर किती येईल सांगा. ए किती वेळ सुरू होता, 4 तास आधी बंद केला ना तो, मग किती वेळ सुरू होता. टाकी पूर्ण किती वेळ सुरू होती सांगा. टाकी किती वेळ सुरू होती पूर्ण, हे काय काढलं आपण, इतकी वेळ सुरू होती ना ती, म्हणजे इतक्यात भरली म्हणजे इतकी वेळ सुरू होती. मग एक किती वेळ सुरू होता, 8.4/7. 4 वजा करायच्यातून लिहून घ्या तिथे, ए किती वेळ सुरू होता असं जर विचारलं तर 8.4/7 येईल. इथे टेन्शन नाही घ्यायचं की पूर्णांकातून पूर्णांक वजा करून टाकायचा आणि हे अपूर्णांक त्याला जोडून द्यायचा. चला सेम प्रश्न विवेक, हा घ्या. 3 नळ, चला काय दिलंय, 3 नळे ए बी सी त्यांची क्षमता दिलेली आहे. जर तिन्ही नळ एकत्र उघडले आणि 2 तासानंतर नळ ए बंद केला, 2 तासानंतर बंद केला म्हणजे किती वेळ सुरू येतो ते माहिती आहे का आपल्याला. टोटल टाकी भरायला किती वेळ लागतो, तर आता हा बंद केल्यामुळे वेळ वेगळा होईल ना. मग बघा समजा टोटल टाकी भरायला एक्स वेळ लागतो, टोटल टाकी भरायला एक्स वेळ लागतो, तर एक्स पैकी एक चालली म्हणजे एक पूर्ण टाकी भरली. आता हा ए, हा बी, हा सी भरणारेच आहे ना सगळे, तर प्लस येतील. ए किती, आता बघा ए किती क्षमता आहे त्याची 6 तास, पण तो सुरू किती आहे, टाकी कितीत भरते, एक्स मध्ये भरते समजा. यांची क्षमता कळून किती भरते ते नाही काढायचं बरं का, टाकी कितीत भरते एक्स मध्ये. तर हा 2 तासाने बंद केला म्हणजे किती तास चालला तो, थोडा विचार करा. किती, 2 तासाने बंद केला म्हणजे 2 तास चालला तो, त्याच्यानंतर बंद केला त्याला. लक्ष आलं, 2 तास चालला तो, एक्स वगैरे नाही येणार तिकडे. आणि हा बी किती तास चालला, पूर्ण टाकी भरेपर्यंत म्हणजे किती एक्स, आणि सी किती चालला
एक्स झालं. आता उर्वरित टाकी भरण्यास किती वेळ लागेल ते विचारलं आहे. समजलं? उर्वरित टाकी भरण्यास किती वेळ लागेल. आता मला सांगा पहिले हे एक्स काढून घेऊ. तिघे सुरू असताना त्यांची क्षमता काढू. तिघे सुरू असताना त्यांची क्षमता म्हणजे एक्स आहे ना, एक्स तासात ते भरते. आता बघा, जाऊ द्या एवढे गडबड करायची काही गरज नाही आहे, सोपं करू आपण त्याला, हे जरा दीर्घ होईल. आता मला सांगा ए किती चाललं आहे, 6 पैकी 2 तास, म्हणजे त्याने किती टाकी भरली, 1/3 टाकी भरली. आता उर्वरित टाकी किती आहे, 3 पैकी 2 आहे. झालं, 3 पैकी 2 आहे. मग आता हा पहिल्या 2 तासामध्ये करू आपण. पहिल्या 2 तासामध्ये एने इतके भरलेले आहे, समजलं. पहिल्या 2 तासामध्ये बीने किती भरलेला असेल, 8 पैकी 2. पहिल्या 2 तासात किती भरलेला असेल, कारण ते एक साथ सुरू केले त्याने, इथे लिहिलेलं आहे बघा, एकत्र उघडले. जर आपल्याला ते इक्वेशन लिहायचं नसेल तर मग असं करावं लागेल. मग तिघं उघडले त्याने, किती वेळ लागला मग, 1/4, म्हणजे 1/4 याने भरला बीने. सीने किती भरला, 12 पैकी 2, म्हणजे 1/6. म्हणजे किती भाग झाले पूर्ण बघा, 1/3 अधिक 1/4 अधिक 1/6 इतके भाग झाले. इतकी टाकी भरलेली आहे. किती येते हे उत्तर काढा. यांचा लसावी किती आहे, 12, म्हणजे काय येईल उत्तर 12. इथे किती, 4 ना, 4 आणि 3 7 आणि 2 9/12, म्हणजे 3/4. म्हणजे टाकी किती भरली आहे 2 तासात. पहिल्या 2 तासात टाकी किती, सगळे तिघी एकत्र आहे, टाकी किती भरली, 3/4. लक्षात आलं. उरली किती, 1/4. आता हे 1/4 टाकी भरण्यासाठी ए तर बंद झालेलं आहे, कोण बाकी आहे, बी आणि सी. 1/4 टाकी कोण भरणार आहे आता, बी आणि सी. म्हणजे बी आणि सीची क्षमता एक साथ वापरली जाईल ना, दोघी एक साथ सुरू आहे, पण दोघांची एक साथ क्षमता किती आहे ती काढावं लागेल. 8 आणि 12 किती येईल ते, XY/X+Y असं करता येईल ना आपल्याला, बी आणि सी. मग बी आणि सीची क्षमता किती आहे, बी आणि सीची 8 गुणिला 12/8 अधिक 12, म्हणजे ही त्यांची क्षमता आली. किती येईल ते बघा, 4×5 4 त्रिक 8 त्रिक 24/5, 24/5 त्यांची क्षमता आली. पॉईंटमध्ये उत्तर येईल. मग 1/4 भरायचं आहे, किती वेळ लागेल त्याला, 1/4 गुणिला यांची क्षमता करा, 24/5 किती येईल बघा, उरलेली टाकी भरायला. 24 काय आलं हे कळलं का तुम्हाला, 1/8 अधिक 1/12, किंवा तुम्ही XY/X+Y करा, दोघांची क्षमता, आणि उरलेला भाग 1/4 आहे. किती वेळ लागेल बघा, किती येईल, 4×7 = 24, 6/5, म्हणजे 1 तास, 1.1/5 तास. उरलेली टाकी, उरलेली टाकी किती लागेल, 1.1/5. इथे करा 1.1/5. प्रश्न व्यवस्थित समजा. पहिले परत एकदा लक्ष द्या. पहिल्या 2 तासात तिघं उघडलेले आहेत, पहिले 2 तास तिघं उघडलेले आहेत. किती टाकी भरलेली ते काढू आपण. ए किती, 6 पैकी 2 तास, म्हणजे किती भाग भरला त्याने, 1/3. बीने किती भरला, 8 पैकी 2 तास, 1/4. सीने किती, 12 पैकी 2 तास, म्हणजे टोटल भाग किती झाले, हे इतके. त्यांची बेरीज करा. आपण करत नाही का, अर्धा भाग अधिक अर्धा भाग म्हणजे पूर्ण भाग उत्तर येईल. कसं येईल, छेद सारखाच आहे, 2 1 अधिक 1 2, म्हणजे 1 असं उत्तर येईल ना. 1 आलं म्हणजे पूर्ण भरलेलं आहे, समजलं. आता इथे छेद जर मोठा येत असेल, छेद जर मोठा येत असेल तर तो अपूर्णांक आहे ना, शुद्ध पूर्णांक, म्हणजे कमतरता आहे तिच्यामध्ये. आता इथे अंश मोठा आला म्हणजे ओव्हरफ्लो झाली टाकी. जर मी म्हटलं की इतकी टाकी भरलेली आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, 4×1 = 4 आणि 1/4. तर इतकी टाकी भरू शकते का कधी, की एक टाकी आहे आणि ती एवढी भरली, असं होईल का कधी. म्हणजे छेद कमी असला पाहिजे, किंवा एक उत्तर येते, जास्तीत जास्त किती येते उत्तर, 1. म्हणजे 4 भागांपैकी 4 भाग भरतील ना, म्हणजे पूर्ण टाकी भरेल. 5 भाग कसे, 4 पैकी 5 असं असते का इथे, नाही. मग इथे वेगवेगळे हे भाग भरलेले आहेत,
छेदपा सगळ्यांचे मोठेच आहे. यांची बेरीज करा. उत्तर काय आलं आपलं इथे? छेद मोठाच आला. किती आला? 12 आणि वर 9. म्हणजे किती आला? 16 3/4 भाग भरलेले आहेत पहिल्या 2 तासात. पहिल्या 2 तासात किती भाग भरले? 3/4. उरला किती भाग? तो म्हणतोय ना इथे उर्वरित टाकी भरण्यास किती वेळ लागेल. तर उर्वरित टाकी आहे किती आता? किती आहे उर्वरित टाकी? किती घेतली आपण? ही उर्वरित आहे. समजलं? हे भरलेली आहे. किती? 2 तासात भरलेली. हे 3/4. आता लिहून घ्यायचे 3/4 भाग भरले. उर्वरित किती आहे? 1/4. आता ही उर्वरित जी टाकी आहे इथे कोणते नळ सुरू आहे? बी आणि सी. पण ते वेगवेगळे भरतायत का? ते एक साथ भरताय. मग तुम्हाला माहिती आहे की भाग जो असतो उरलेला त्याला किती वेळात भरेल किंवा किती भाग भरायचा असेल तर त्याला क्षमता गुणिला केली की आपल्याला वेळ मिळतो. उदाहरणार्थ मागे बघितलं आपण की 10 तास एकाची क्षमता आहे, त्याला अर्धा भाग भरायला किती वेळ लागेल? तर 5 तास हे काढतो आपण. कसं निघतं ते? तर अर्धा भाग गुणिला 10 त्याची पूर्ण क्षमता असं, मग ते 5 उत्तर येतं. तसं इथे 1/4 भाग भरायचा आहे. इथे कोण भरणार आहे? बी आणि सी मिळून भरणार आहे. मग यांची क्षमता किती आहे ती आधी काढावी लागेल. मग इंडिव्हिज्युअल क्षमता दिलेली आहे 1/8 आणि 8 आणि 12 दिलेली आहे. मग ते आपण असं सोडवा 1/8 अधिक 1/12 म्हणजे बी सीची येईल. म्हणजे किती होईल ते? हे 3 हे 3 हे 2 हे 2. हे माहिती आहे ना? हे काय केलं मी? छेद समान केला 24 झाला तो. आणि हा किती? 2 आणि 3 5. याला रिवर्स करा म्हणजे 24/5 उत्तर येईल. किंवा हे शॉर्टकट माहिती आहे तुम्हाला 2 साठी. मग यांची 1/4 भरायला 24/5 क्षमतेनं किती वेळ लागेल? हे सोडवलं आपण. 4 1 4 24 6/5 म्हणजे 1/1.5. समजलं? म्हणजे 1 तास आणि इतके मिनिट लागतील. म्हणजे 1.1/5 तासमध्ये उत्तर असेल किंवा 1 तास पूर्ण लागेल. आणि 1/5 तास म्हणजे किती मिनिट? तर 1 तास म्हणजे 60 मिनिट. 2 तास म्हणजे किती? म्हणजे करतो काय आपण? तासाला कितीने गुणतोय आपण? 60ने गुणतोय. मग 1/5 तास म्हणजे किती? गुणिला 60 करा म्हणजे 12 मिनिट. म्हणजे 1 तास 12 मिनिट लागतील. समजलं? एकतर उत्तर काय असेल? 1.1/5 तास किंवा 1 तास. जो अपूर्णांकामध्ये तास आहे गुणिला 60 केला की मिनिटामध्ये उत्तर येते. मी म्हटलं अर्धा तास. अर्धा तास म्हणजे किती मिनिट? अर्धा गुणिला 60 करा म्हणजे 30 मिनिट उत्तर येते. तसं हा 1 तास तर पूर्ण आहे. मग 1/5 तास म्हणजे किती? तर गुणिला 60 करा. हे लिहून घ्या इथे. म्हणजे 1 तास 12 मिनिट लागेल. लिहा. काही अडचण आहे का याच्यात? विचारा. चला, जास्त वेळ झाला आपल्याला. आपण थांबू आज आणि पुढचा मुद्दा